प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर ऑफिशियल या चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्याचप्रमाणे शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या नावाचं आपलं फेसबुक पेज देखील आपण केलेलं आहे. त्या पेजला देखील लाईक करूयात आणि सबस्क्राईब करूयात. जर तुम्हाला या ठिकाणामध्ये जर यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. परमेश्वर या ठिकाणामध्ये अद्भुत कार्य करत आहेत. अनेक लोकांच्या साक्षी घडत आहेत, पण वेळेअभावी 2-2, 3-3 आपण घेणार आहोत. भरपूर साक्षी या ठिकाणामध्ये परमेश्वराचं नाव उंच करण्यासाठी घडत आहेत. आपल्या चर्चमधीलच सिस्टर मुकुला यांची मुलगी अंशू, ही जी फाईन आर्ट्सची एक्झाम होती आणि त्या एक्झामसाठी सर्वांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने तिला फर्स्ट क्लासमध्ये त्या एक्झाममध्ये पास केलं, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर निर्मला सत्राळकर नगर, त्यांनी आपल्याला प्रार्थना विनंती सांगितली होती. त्या ICUमध्ये होत्या. त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला होता आणि डॉक्टरांनी त्यांची गॅरंटी दिली नव्हती, पण शिलोह कुटुंबांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांनी साक्ष सांगितली की त्यांना पूर्ण बरं आहे, त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे, पूर्ण आरोग्य देवाने दिलं, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे एका बहिणीने आपल्याला प्रार्थना विनंती सांगितली होती त्यांच्या वडिलांसाठी. त्यांच्या वडिलांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांचं हार्टबीट फक्त 55 होतं. डॉक्टरांनी एक्सरे काढायला सांगितला होता. डॉक्टरांनी सांगितलं आता CT स्कॅन पण करावं लागेल. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या बहिणींनी आपल्याला प्रार्थना विनंती दिली. सर्व शिलोह कुटुंबांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वरांनी त्यांच्या वडिलांना अद्भुतरित्या पूर्ण आरोग्य दिलं आणि त्यांना डिस्चार्ज देखील दिला, मग आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. आपल्यामध्ये पास्टर येत असताना आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. परमेश्वराचं वचन आहे. किती विचार करून त्यांनी ते वचन लिहिलं असेल. जे ते 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमतील. किती जण पाहिजे? म्हणजे किती झाले? म्हणजे काय लागतं? फक्त कृपा लागते, बाकी काय लागत नाही. मेंबरची आवश्यकता नाही आहे, कृपा पाहिजे. तिथे कृपा पाहिजे. माझी कृपा तुला पुरेशी आहे. माझे चर्चमध्ये येणारे मेंबर्स जे आहेत ते तुला पुरेसे आहेत. तसं म्हटलं नाही. हे काय इथं काय लिहिलं हे? हां, व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ द चर्च? व्हॉट यू हॅव ऑब्झर्व्ड हिअर? ऑन बोथ साइड्स देर इज CH. बरोबर आहे. इकडे CH आहे, तिकडे CH आहे आणि मध्ये काय? UR म्हणजे यू आर इन द चर्च. यू आर इन द चर्च. हे काय? हे काय आपण आलो ते काय आहे? नंतर तुम्हाला समजेल आता ते. लक्षात ठेवा, हे सर्व लक्षात ठेवा. हे मुद्दामन प्रात्यक्षित डोळ्यामध्ये जे घुसल्यानंतर ते अत्यंत हृदयामध्ये अत्यंत पक्क राहतं शेवटपर्यंत. कळलं का? ज्या गोष्टी आपण पाहतो त्या गोष्टी अत्यंत भक्कम राहतात बरं का. मग त्या चांगल्या असू देत, वाईट असू देत, त्या भक्कम राहतात, सुटत नाही. म्हणून त्या ठिकाणी हे केलेल्या अशासाठी की जेणेकरून, आणि हे पुष्कळ दिवस राहू दे, 1 महिनाभर तर राहू दे. कळलं का? व्हॉट इज दिस? दिस इज चर्च. तुम्ही कुठं आला आहात? चर्चमध्ये आलात. हे लक्षात ठेवा बरं का. तुमचं उत्तर आहे हे. मी सांगेन नंतर मी सांगेन काय ते. ओके. रोमकरास 8वा अध्याय. रोमकरास 8वा अध्याय आणि फार महत्त्वाचा विषय आहे आज. फार महत्त्वाचा विषय आहे.
रोमकारसपत्र याचा 8वा अध्याय आणि 11वा वचन काय म्हणतं? वाचा बरं जरा. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले. थांबा, दोन गोष्टी आहेत. त्याचा आत्मा वेगळा आहे आणि त्यानंतर एक शब्द आहे तो वेगळा आहे. एकदम तिन्ही शब्द एकत्र घ्यायचे नाहीत. वाचा पुन्हा एक वार. ज्याने, बस हे ज्याने मेलेल्यातून उठवले हा एक सेंटेन्स झाला. हा ज्याने, ज्याने म्हणजे तो त्याचा पिता. ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा. स्टॉप यार. त्याचा आत्मा इथपर्यंत आलाय. पुढं आम्हाला काय समजलं नाही. आम्हाला समजलं कोणीतरी उठवलेलं आहे. कोणाला उठवलंय? येशूला उठवलेलं आहे. आणि त्याचा आत्मा इथपर्यंतच आहे. पुढं आम्ही गेलेलो नाही. त्याचा आत्मा ह्याच्यामध्ये फाकळ्या झाल्यात, विभागणी झालेली आहेत. ह्यामध्ये परमेश्वराने विभागणी केलेली आहे या ठिकाणी. कोणांमध्ये? मेंढरामध्ये आणि शेरडांमध्ये. आलं का लक्षामध्ये? वाचताना हे फार बारकाईने लक्ष. आणि म्हणून त्या ठिकाणी सुपरफास्ट वन डे एक्सप्रेस चालत नाही ह्या ठिकाणी. बैलगाडी चालते. बैलगाडीत बसून एकदा प्रवास करा, फार मजा येते. त्या ठिकाणी. ट्रॅव्हल इन बुलक कार्ट. त्याचा आत्मा जर आहे. जर आम्हाला म्हटले जर आहे का? आमच्यामध्ये वस्ती करतो का? म्हणतो आम्ही सर्व म्हणतो. जर ज्या पवित्र आत्म्याने कोणाला उठवलं? येशूला उठवलं. तो जर पित्याचा जर तो आत्मा आम्हामध्ये जर हे कोणी लिहिलेलं आहे पत्र? कोणी लिहिलेलं आहे? हे पावलांनी लिहिलेलं आहे. मग पावलाला एवढं माहीत नाही का? पावलाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी काय आलेलं आहे? त्याला प्रकटीकरण पावलाला आलेलं आहे. अधिकाधिक प्रकटीकरण त्याला आहे. मग तो असं का म्हणतो? अरे आम्ही सर्व ख्रिस्ताचे लेकरं आहोत, आम्ही मंडळी आहोत, आम्ही चर्च आहोत, आम्ही त्याचे लेकरं आहोत, आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. मग तू असं का म्हणतो? तू असं का म्हणतो रे? तू असं का म्हणतो? आम्हाला खालच्या दर्जाचं दाखवतोस का तू? जर तुम्हामध्ये जर पवित्र आत्मा असेल तर. अरे आहे आमच्यामध्ये, आहे आमच्यामध्ये. का तो म्हणतो तसं? बोला पुढं सरका. तर वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करेल. किती सुंदर वचन आहे हे. प्रकटीकरण आहे. ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? ह्या ठिकाणी कशाबद्दल? हिलिंगबद्दल लिहिलेलं आहे. हिलिंगबद्दल लिहिलेलं आहे. त्याला मारलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. केव्हाच आरोग्य प्राप्त झालं आणि ते आरोग्य आमच्यामध्ये आहे. परंतु ह्या ठिकाणी आम्ही शंकाकृत आहोत, कारण की त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे जर तुम्हामध्ये जर तो पवित्र आत्मा वास करत असेल तर. आम्हाला खात्री आहे का? आमच्यामध्ये डिफॉल्ट अरेंजमेंट केलेली आहे. ज्या वेळेला त्याला मारलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं त्यावेळेला ते आरोग्य आमच्यामध्ये आहे. आणि कधी कधी आमच्यामध्ये इन्फेक्शन येतं, आजार येतात, त्यावेळेला त्या ठिकाणी काय होतं? आमच्यामध्ये अशी अरेंजमेंट आहे पवित्र आत्म्याची. त्यामुळे कुठलेही रोग जर आले तर आम्हाला ते समजत नाही, परंतु त्या ठिकाणी त्याचं निवारण केलं जातं. ते त्या ठिकाणी काढले जातात आणि त्या ठिकाणी आमचं आरोग्य तसंच्या तसं राहतं. हे कशामुळे होतं? ते जर तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वास करत असेल, ज्याने येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवलं, तो जर आत्मा तुमच्यामध्ये असेल, हे आम्हाला खात्री असली पाहिजे.
आजार नाहीत आता आमच्यामध्ये. शब्दकोश काढून टाका. त्या शब्दकोशामध्ये जर तुमच्यामध्ये जर आजार जर असेल तर तुम्ही तरी अजूनपर्यंत देहामध्ये चालतात, तुम्ही आत्म्यामध्ये चालत नाही, तुम्ही ख्रिस्तामध्ये नाही, ख्रिस्तामध्ये नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ती अरेंजमेंट केलेली आहे. कधीही त्या ठिकाणी आजार गेले, आता आजार नाही, आजार नाही त्या ठिकाणी, आजार बिलकुल नाहीत. देर इज नो सिकनेस इन द बॉडी ऑफ द क्राइस्ट, नो सिकनेस. का उगीच केलं का त्यांनी एवढं? मार खाल्ला, फटके खाल्ले, सर्व काय केलं. म्हणून त्या ठिकाणी आता आजाराबद्दल कधीही विचार करू नका. आजार हे काय आहे? 8:11 हे प्रगटीकरण आहे. हे हिलिंग वचन नाही, हिलिंग वचन नाही, हे तुम्हाला प्रगटीकरण असलं पाहिजे. तंदुरुस्त असणं किंवा प्रगटीकरण असणं ह्याच्यामध्ये जर तुम्हाला निवडायला सांगितलं तर तुम्ही काय निवडालो? आरोग्य आणि प्रगटीकरण ह्यामध्ये तुम्हाला 2 शब्द आहेत. त्याच्यामधलं जर तुम्हाला जर विचारलं कुठलं महत्वाचं आहे तर तुम्ही कुठलं निवडाल? बोला बोला. पाठीमागे पाठीमागे एकदम सायलेंट आहे बाबा. काय निवडाल? प्रगटीकरण. प्रगटीकरण महत्वाचं आहे. हो, प्रगटीकरण महत्वाचं आहे. हे प्रगटीकरण 8:11 हे प्रगटीकरण आहे. म्हणून प्रत्येक वेळी म्हणा, प्रत्येक वेळी त्या ठिकाणी विचार करा की तो पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे का? तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये, आणि तो त्या ठिकाणी सर्व आरोग्य, सर्व रोग त्या ठिकाणी काढून टाकतो आणि आम्हाला तो आरोग्य देतो. तर हे झालं ह्याच्याबद्दल. आता आम्ही हा जो आमचा विषय आहे, दिस वॉज स्टार्टर्स. आता हा जो विषय आहे त्या विषयाकडे आम्ही जातो. काय ते? CHURCH. चर्चमध्ये तुम्ही आहात, हो की नाही? चर्चमध्ये तुम्ही आहात. इफिसकारास पत्र 2:5 मध्ये ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, कृपेने तुमचे तारण झाले आहेत. हे वचन आहे, हे सत्य वचन आहे. कृपेने आमचं तारण झालं, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केलंय. कोणी? पवित्र आत्म्याने. ओके. 2:6 मध्ये, इफिसकारास 2:6 मध्ये काय म्हणतात? आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याबरोबर उठवले व त्याच्याबरोबर स्वर्गात बसवले. हे बघा, इफिसकारास पत्र 2:6. आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याबरोबर उठवले व त्याच्याबरोबर स्वर्गात बसवले. स्वर्गात बसवले. कोणाबरोबर बसवले? येशू बरोबर. आता हे जे KJV आहे, किंग जेम्स व्हर्जन जे आहे, इंग्लंडमध्ये जे छापलेलं आहे, हे जे काय आहे किंग जेम्स व्हर्जन, आणि त्याच्यावरून त्या ठिकाणी मराठी लोकांनी त्या ठिकाणी भाषांतर केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी भाषांतरामध्ये हे काय बिलिव्हर्स नव्हते, ज्यांनी भाषांतर केलेलं आहे हे बिलिव्हर्स नव्हते. त्यांचा व्यवसायच आहे त्या ठिकाणी ट्रान्सलेशन करायचं, आणि त्याप्रमाणे त्यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे. ते बरोबर आहे किंवा नाही हे त्यांना माहीत नाही, जेवढं बरोबर त्यांनी केलं. परंतु ह्या ठिकाणी हे जे वचन आहे इफिसकारास 2:6 मध्ये, आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्यांच्याबरोबर उठवले व त्याच्याबरोबर स्वर्गात बसवले. हे त्याच्याबरोबर नको आहे. हे ठिकाणी इंग्रजी बायबलमध्ये वी वर रेस्ड इन क्राइस्ट जीसस अँड वी वर सिटेड इन क्राइस्ट जीसस आहे. ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्ताबरोबर नाही. पवित्र आत्म्याने आम्हाला उठवलं, पुनरुत्थित केलं, ख्रिस्त येशूमध्ये पित्याच्या उजवीकडे स्वर्गामध्ये आम्हाला बसवलेलं आहे. कोणामध्ये? ख्रिस्त येशूमध्ये आमची जागा आहे. ख्रिस्त येशूमध्ये आमची जागा आहे. तर त्याच्याबरोबर नव्हे तर ख्रिस्तामध्ये, म्हणजे इन क्राइस्ट जीजस असं ते पाहिजे. कारण इंग्रजी बायबलमध्ये इन क्राइस्ट जीजस आहे. इन 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 कळलं का? इफिसकारास 2:7 यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या त्याने ख्रिस्त येशूने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. ख्रिस्त येशूची अपार समृद्धी आम्हाला प्राप्त होण्यासाठी आम्ही कुठं असलं पाहिजे?
आम्ही ख्रिस्त येशूमध्ये असलं पाहिजे. वी शुड बी इन क्राइस्ट. वी शुड बी इन क्राइस्ट. बरोबर आहे. घरामध्ये राहता की नाही तुम्ही? राहतो, घरामध्ये राहतो. घरामध्ये राहिल्यानंतर मग त्या ठिकाणी फ्रीज आहे, कधीही वापरा. सर्व गोष्टी आम्ही वापरतो, पैसेही वापरतो, सर्व मोकळीकता आहे आम्हाला, सर्व आम्हाला फंडामेंटल राईट्स आहेत. आम्ही त्या ठिकाणी त्याप्रमाणे आम्ही वागतो. ख्रिस्त येशूमध्ये आहे म्हणजे काय? ख्रिस्त येशूमध्ये आहे म्हटलं तर आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये सर्व काही वापरण्याचा हक्क आहे. आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये पवित्र आत्म्यांनी त्याच्यामध्ये नेऊन सर्व इफिस 1:3 सर्व आध्यात्मिक आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये देऊन आम्हाला आशीर्वादित केलेला. ते आशीर्वाद कोणामध्ये आहेत? ख्रिस्त येशूमध्ये आहेत. जर ख्रिस्त येशूच्या बाहेर जर असले तर ते आशीर्वाद आम्हाला प्राप्त होणे नाही. फार बारीक बारीक फार बारीक फरक आहे हा चर्चमध्ये आणि दिस इज क्राइस्ट, CH, दिस इज क्राइस्ट अँड यू आर देअर इन बिटवीन. यू आर नॉट इन द चर्च बट यू आर इन द. हे माहीत असलं पाहिजे. हो, चर्चला येतो, हे चर्चला तुम्ही आलेला आहात. चर्च कोण आहे? बिल्डिंग आहे. येस, इट इज द बॉडी ऑफ द क्राइस्ट, इट इज बिल्डिंग. ओके, चर्च. हु इज द हेड? जीसस क्राइस्ट इज द हेड. कोणाचा हेड आहे? मंडळीचा. मग मंडळी कोण आहे? चर्च आहे का तुम्ही आम्ही? मग ही बिल्डिंग आहे. बिल्डिंग इज नॉट अ चर्च. लक्षात घ्या, बिल्डिंग इज नॉट अ चर्च. नेवर. जर ती बिल्डिंग जर चर्च असती तर त्या ठिकाणी येरुशलेमेमध्ये ते मंदिर अजून त्या ठिकाणी 2दा बांधलं गेलं, परंतु 2दा ते तोडलं गेलं. आणखीन एक वेस्टर्न वॉल आहे, त्या वेस्टर्न वॉलवरती ते डोकं आपटतात त्या ठिकाणी. एवढं त्या ठिकाणी फक्त भिंत आहे, त्याला त्यांनी मॉन्युमेंट म्हणून त्या ठिकाणी केलेलं आहे. जर संपूर्ण जर चर्च जर असतं तर काय झालं असतं? इतके ते वेडे आहेत. तुम्हाला माहित नाही का, तुम्ही पवित्र मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये कोणामध्ये वास करतो? कोण आहे मंदिर? हे बिल्डिंग ही वास्तू पवित्र नाही आहे. तुम्ही आल्यानंतर ती वास्तू पवित्र करता. हो, तुम्ही, तुमच्यामध्ये तो पवित्र आत्मा आहे, हे लक्षात घ्या. त्या ठिकाणी चर्चला एवढं प्राधान्य द्यायचं नाही. चर्च आहे कारण काय? पहिला जो मेसेज घेतलेला आहे तो मेसेज काय? पहा बंधूंनी ऐकायनं एकत्र येणं. एकत्र जेव्हा येतात ते बॉडी म्हणून येतात, ते त्या ठिकाणी चर्च म्हणून त्या ठिकाणी येतात. आम्ही सर्वजण एकत्रित होतो, प्रीतीमध्ये एकत्रित होतो आणि त्यामुळं त्याला चर्च म्हणतात. बिल्डिंगला चर्च म्हणत नाही. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इफिसकरास 2 यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठायी त्याने तुमच्या आमच्यावरील ममतेच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने ख्रिस्त येशूने आपल्या कृपेची अपार समृद्धी आम्हाला दाखवावी. समृद्धी तो दाखवण्यास तयार आहे, परंतु त्यामध्ये काय? आम्ही चर्चमध्ये नको. आम्ही कुठं असलं पाहिजे? ख्रिस्तामध्ये असलं पाहिजे. आम्ही ख्रिस्तामध्ये असलं पाहिजे. ख्रिस्तामध्ये आम्हाला पुनरुत्थित केलं आणि त्यानंतर पवित्र आत्म्याने घेतलं आम्हाला त्या ठिकाणी ख्रिस्तामध्ये, स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे आम्हाला बसवलेलं. कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये बसवलेलं आहे. आम्हाला चर्चमध्ये बसवलं नाही, आम्हाला ख्रिस्तामध्ये बसवलेलं आहे. हे आम्ही लक्ष घ्यायला पाहिजे. ख्रिस्त येशू कृपा आहे आणि त्याच्या कृपेचं अपार समृद्धी उपभोगण्यासाठी आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये असणं फार गरजेचं आहे. ख्रिस्ताबरोबर असणं व ख्रिस्तामध्ये असणं ह्या परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. कुठली गोष्ट महत्त्वाची तुम्हाला? ख्रिस्ताबरोबर असणं की ख्रिस्तामध्ये असणं? ख्रिस्तामध्ये असणं फार गरजेचं आहे, कारण परमेश्वराने तीच त्या ठिकाणी सोय केलेली आहे. परमेश्वराने ती सोय केली आहे, पित्याने ती सोय केलेली आहे. बरं, कलसेकरास पत्र याचा
पहिला अध्याय आणि 18. तोच म्हणजे येशू ख्रिस्त शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आदिमृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. येशू ख्रिस्तामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे, कारण की तो मंडळीचा म्हणजे शरीराचा मस्तक आहे. तो मस्तक आहे. आम्ही सर्व आम्ही जे मंडळी आहोत, आम्ही जे एकत्रित येतो, त्याला हे परमेश्वराचं त्या ठिकाणी वधू म्हणलेलं जाते, त्याला हे चर्च म्हणलेलं जातं, ह्या वास्तूला नाही. आणि ती वास्तू आणि आमचा मस्तक कोण आहे, तर आमचा मस्तक कोण आहे, येशू ख्रिस्त आहे. कोंबडी खाता का तुम्ही? साधा सोपा प्रश्न, कोंबडी खाता का? आजकाल सर्वजण कोंबड्याच खातात. कोंबडी जिथून तुम्ही आणता त्या ठिकाणी कोंबडी घेताना तुम्ही कोंबड्या कापतात, तुम्ही बघितल्यात का कधी? मला फार इंटरेस्ट आहे अशा गोष्टीमध्ये. मी वेळ फार घालवत असतो तिथं इकडे तिकडे बघत. आणि सोलापुरामध्ये एका ठिकाणी मी गेल्यानंतर त्या ठिकाणी मी पाहिलं, इतकं त्या ठिकाणी गिराईक आहे. तो पटदिशी घेतो, कोंबडी घेतो, असं कापतो आणि फेकून देतो, कोंबडी फेकून देतो, मुंडकं इकडे फेकतो, तिकडं फेकून देतो. असं फेकता फेकता पुढं एक मोठं त्या तिथं गेट होतं आणि त्या गेटमधून ती कोंबडी तशी बाहेर फेकली गेली. इकडं पडली नाही, तिकडं बाहेर फेकली गेली. काय झालं असेल? काय झालं असेल? ती कोंबडी, तिला डोकं नाही, परंतु ती त्या 2 पायावरती अक्षरशः 10 मिनिटं ती फिरत होती बरं का. 10 मिनिटं ती फिरत होती, इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं. मी तिच्याकडे बघत होतो. डोकं आहे का तिला? डोकं आहे का? पाय आहेत, परंतु ती पायावरती त्या ठिकाणी काय करायला फिरते फिरते, इकडे तिकडे पळालेली ती. काय तिला डोकं नाही तिला. अशी आमची अवस्था आहे. जर आम्ही चर्चमध्ये आहोत तर एक कापलेल्या कोंबडीच्या डोक्याप्रमाणे आम्ही आहोत. फिरतो, सर्वीकडे जातो, जिथं नको तिथं जातो आम्ही. परंतु त्या ठिकाणी हलते होती कोंबडी, हलते पळते, सर्वीकडे पळते ती त्या ठिकाणी ती कोंबडी. तसं आम्ही त्या ठिकाणी आहोत, चर्चमध्ये आहोत, परंतु ख्रिस्तामध्ये नाही. ख्रिस्तामध्ये असणं हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. ख्रिस्तामध्ये असणं आम्ही समजून घेतलं पाहिजे, फार महत्वाचं आहे हे. सर्वजण जातात चर्चला, चर्च म्हणतात. अहो, आम्हाला काय केलेलं आहे त्या ठिकाणी परमेश्वरांनी? पुढे सांगतो मी. कलसेकराचे 1:19 कारण त्याच्या ठाई म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये सर्व पूर्णता वसावी म्हणून पित्याने काय केलं? पवित्र आत्म्याच्या द्वारे 2:5 इफिस 2:5 ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, कृपेने तुमचे तारण झालेले आहे. आणि 2:6 आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याबरोबर उठवले, त्याच्याबरोबर स्वर्गात बसवले. येशू ख्रिस्तामध्ये इन क्राइस्ट जीसस, त्याच्याबरोबर नाही, ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला बसवलेले आहेत, असं त्या ठिकाणी ते वाचायला पाहिजे. आमचं मस्तक काढण्यात आलेलं आहे. आणि आम्हाला कोणाचं मस्तक देण्यात आलं आहे? 1 करंथी 16 आम्हाला कोणाचं मन देण्यात आलं आहे? आम्हाला ख्रिस्ताचं मन देण्यात आलेलं आहे. जेणेकरून आम्ही येशू ख्रिस्ताच्या मस्तकाप्रमाणे म्हणजे त्याच्या विचारांप्रमाणे म्हणजे त्याच्या वचनाप्रमाणे आम्ही चालावं, यासाठी आमचं मस्तक काढलं. चर्च आहे, परंतु चर्चचं मस्तक कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त आहे. वी आर द बॉडी अँड ही इज द हेड. ही इज द हेड. ही इज द हेड. आम्हाला कोणाच्या हेडनी चालायचं आहे? आम्हाला येशू ख्रिस्ताच्या हेडनी, आम्हाला त्याच्या विचारांनी, आम्हाला त्याच्या कल्पना, आम्हाला त्याचे जे संकल्प आहेत, त्याचे संकल्प भावी सुस्थितीचे आहे. इर्म्या 29 आणि 11 भावी सुस्थिती देणारे आहेत. आम्ही ज्या पावलाने चाललो, ज्या मार्गाने चाललो, त्यामध्ये आम्हाला सांगता येत नाही की भावी सुस्थिती आहे का नाही. उद्या जाऊन त्या ठिकाणी खड्ड्यात पडू आम्ही, आम्हाला सांगता येत नाही. परंतु परमेश्वराने ज्या योजना केलेल्या आहेत त्या भावी सुस्थितीच्या आहेत. आणि तर ह्या ठिकाणी आता ह्यावरनं आम्ही चर्चमध्ये आहोत का आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत? काय वाटतं तुम्हाला? ख्रिस्तामध्ये
ख्रिस्तामध्ये आहोत. 2 कोरिंथी 4:4 त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या देवतांनी आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावरती प्रकाशित होऊ नये. काय केलेलं आहे शैतानांनी? काय केलेलं आहे? ह्या युगाच्या अधिपतींनी काय केलेले आहेत? बिलीवरची डोळे त्या ठिकाणी आंधळी केलेली आहे. कशासाठी आंधळी केलेली आहेत? जेणेकरून देवाची प्रतिमा जो आहे, जो ख्रिस्त येशू ख्रिस्त आहे, त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश आमच्यावरती प्रकाशू नये म्हणून. आपलं तारण झाल्यापासून आपण चर्चला नियमितपणे येत असून उपासनेमध्ये भाग घेत असू, प्रबोधनामध्ये आपण भाग घेत असू, उपास प्रार्थनेमध्ये आपण सक्रिय भाग घेत असू, अधिक वेळ आपण चर्चमध्ये घालवत असू, दशमांश पण देत असू, परंतु हे पुरेसे आहे का? हे पुरेसे आहे? ही परंपरा झालेली आहे. आता ही परंपरा झालेली आहे. कुठे गेला? आज कुठे गेला होता हो तुम्ही? आम्ही चर्चला जाऊन आलो. चर्चला आला का तुम्ही? नाही. अहो, ज्या ठिकाणी तुम्ही होता त्या ठिकाणीच तुमच्या हृदयामध्ये कोण आहे? येशू ख्रिस्त आहे तुमच्यामध्ये. आणि मग तुम्ही कुठं निघाला भेटायला त्याला? तुम्ही भेटायला? नाही, चर्चला जाऊन आलो आज. काय केलं त्या ठिकाणी? काही ढेगळं समजलं नाही आम्हाला. वचन तर समजलंच नाही आणि त्यानंतर वचनाप्रमाणे तर करतच नाही मी. मग कशासाठी गेला तुम्ही? फसवणूक करून गेला हो. दर रविवारी आम्ही फसवणूक करायला जातो, फसवणूक करून घेतो आमची. ही परंपरा आहे. हे सत्य आहे. हे सत्य सर्वांना समजलं पाहिजे. आज चर्चला जातो आम्ही, चर्चला जात नाही आम्ही. जो ख्रिस्त आम्हामध्ये आहे त्या ठिकाणी सर्वजण येतात, त्यांच्यामध्ये तो ख्रिस्त आहे आणि सर्वजण आम्ही एकत्रित येतो आणि एक सम होऊन त्याचं जे शरीर आम्ही बनतो ह्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने अनंतकालिक जीवन त्याचं अभिवचन दिलेलं आहे आणि त्या अभिवचनाप्रमाणे आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. चर्चला जात नाही मी. बिल्डिंग आहे ती. पित्याला आम्ही चर्चमध्ये नाही, परंतु त्या ठिकाणी ख्रिस्तामध्ये असणं महत्त्वाचं आहे. कोण आहे तो ख्रिस्त? त्याचा प्रिय पुत्र. त्यांनी आमच्यावरती एवढी मोठी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, त्याने करून आम्ही त्याच्यामध्ये राहावं. आम्ही त्याच्यामध्ये नाही. ही अत्यंत दुःखद बाब आहे. समजली का आजपर्यंत आम्हाला ती गोष्ट? आता ह्या पुढे चर्चला जातो कधी म्हणू नका. मंदिर कोण आहात? तुम्ही आहात मंदिर. तुम्ही मोबाईल मंदिर आहात, फिरणारं मंदिर आहात तुम्ही. ज्या वेळेला तुम्ही निघता त्या वेळेला ख्रिस्त येशूला तुम्ही घेऊन निघता. आमेन. तुम्हाला ह्या ठिकाणी चर्चमध्ये त्या ठिकाणी त्याला भेटायला यावं लागत नाही. तो तुमच्यामध्ये आहे. ह्या ठिकाणी तुम्ही कशासाठी येता? ह्या ठिकाणी परमेश्वराने नेमून दिलेलं आहे. त्या ठिकाणी सर्वांना एकत्रित होण्यासाठी एक जागा असावी. त्या ठिकाणी मी, माझे लेकर, माझे मेंढरं त्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी मी त्यांना आशीर्वादित करेन. त्यांना ऐक्याने एकत्रित जमल्यानंतर मी त्यांना जे काही आशीर्वाद मी अभिवचन ठेवलेलं आहे माझ्या वचनाप्रमाणे त्याप्रमाणे मी त्यांना आशीर्वादित करेन. योहान 15:4 मध्ये तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाट्या वेल्यात राहायला वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहायला वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मजमध्ये राहायला वाचून तुम्हाला काही एक करता येत नाही. काही एक करू शकत नाही. आम्ही काही एक करू शकत नाही. योहान 6:65 मध्ये Then Jesus said, that is why I told you that no one can come to me unless the Father has granted it to me. काय म्हटले या ठिकाणी? पित्याने मंजूर केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. असं कोण म्हणाला? असं येशू ख्रिस्त म्हणाला. तुम्हाला जायचे
तुम्हाला जायचं का येशू ख्रिस्ताकडे? ख्रिस्तामध्ये जायचं का? जर तुमची जर इच्छा असेल तर कोणी तुम्हाला मंजुरी द्यायला पाहिजे? अगोदर तुम्हाला कुठे जायला पाहिजे? त्याच्या पित्याकडे जायला पाहिजे. मग पिता त्या ठिकाणी तुमच्यावरती शिक्कामोर्तब करणार आणि मग शिक्कामोर्तब केल्यानंतर तुम्ही येशू ख्रिस्ताकडे जाता. त्याच्याशिवाय तुम्हाला काय काय मंदिरामध्ये त्या ठिकाणी आहे ना, काय लाच देण्यात येते आणि आम्हाला अगोदर दर्शन द्यावं, आम्हाला अगोदर. तसं ह्या ठिकाणी चालत नाही. तसे ह्या ठिकाणी कुठलीही लाच देऊन त्या ठिकाणी पित्याकडे अगोदर त्या ठिकाणी नंबर लावता येत नाही. येशू ख्रिस्ताकडे जायचं जर असेल तर पित्याचं शिक्कामोर्तब व्हायला पाहिजे, पित्यासमोर जायला पाहिजे अगोदर, आणि पित्याकडून मंजुरी घेतल्यानंतर त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताकडे आम्ही जाणं गरजेचं आहे. आणि मग नंतर येशू ख्रिस्त त्या ठिकाणी स्वीकारतो, त्या ठिकाणी बघतो, त्या ठिकाणी पित्याकडनं हा आला का, पित्याकडनं हा आला का. योहान 6:67 मध्ये म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे का? जायचं का तुम्हाला? जा, तुम्ही पण जा, सर्वजण जा, सर्वजण जा तुम्ही, मला कोणाची आवश्यकता नाही, पिता आहे माझ्याबरोबर. शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले 68 मध्ये, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत ना. कुठं जाणार हो? जो त्या ठिकाणी मासे पकडत होता, अत्यंत उत्कृष्ट मासे पकडणारा आहे, आणि त्या ठिकाणी तो काय या ठिकाणी बघा किती बदल झाला त्याच्याकडे. कसा बदल झाला? येशूच्या सान्निध्यामध्ये सारखा राहतो. आता माशाच्या सान्निध्यामध्ये नाही, कारण की येशू ख्रिस्ताने काय म्हणला? ये माझ्या वाटे मी तुला माणसे धरणारं करेन. पण एक व्यक्ती आहे त्याच्यामध्ये काहीच बदल झाला नाही. कोण आहे तो? यहुदा. कोणाच्या सान्निध्यामध्ये होता? येशू ख्रिस्त जो देव आहे, जी जिवंत भाकर आहे, ती स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे, त्याच्या सान्निध्यामध्ये होता 3.5 वर्ष. परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फरक झाला नाही, कुठलाही बदल झालेला नाही. आमच्यामध्ये बदल होणं फार गरजेचं आहे. काय कारण होतं? ख्रिस्ताबरोबर होता, परंतु ख्रिस्तामध्ये नव्हता तो. एमेन, 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 एमेन. हा एक जो आहे तो त्या ठिकाणी ख्रिस्ता बरोबर होता, ख्रिस्तामध्ये नव्हता तो. ख्रिस्तामध्ये असणं फार गरजेचं आहे. वेळ आलेली, दिस द लास्ट आवर, दिस आर द पेरलिस टाइम्स. फार वाईट घटका आलेल्या आहेत. बाहेर बघा तुम्ही, त्या ठिकाणी कसल्या गोष्टी होत आहेत, कसं त्या ठिकाणी संपूर्ण घाणेरडपणा चाललेला आहे जगामध्ये, आणि त्यासाठी आम्ही सतर्क राहणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी ख्रिस्तामध्ये असणं फार गरजेचं. तपासून पहा प्रत्येक वेळेला, मी ख्रिस्तामध्ये आहे का? ख्रिस्ताबरोबर आहे, चर्चमध्ये आहे. सर्वच आहेत हो, सर्वच आहेत चर्चमध्ये, सर्वच आहेत. योहान 6:68 मध्ये शिमोन पेत्राने त्याला उत्तर, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. आणि 69 मध्ये तो म्हणतो, आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखला आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात. पेत्र येशू ख्रिस्तामध्ये असल्या कारणाने तो हे सत्य बोलू शकला. आमच्यामध्ये बदल झालेला आहे का फक्त आम्ही ख्रिस्त येशू बरोबरच्या गोष्टी आम्ही करतो, पण तो ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या गोष्टी आम्ही करत नाही? हे फार पडताळून पाहणं हे फार गरजेचं आहे. योहान 6:70 मध्ये फार महत्वाचं वचन, येशूने त्याने उत्तर दिले, तुम्हा 12 जणांना मी निवडून घेतले नाही काय? कोणी निवडलं? येशूने निवडलं. रात्रभर प्रार्थना केलेली आहे. बायबल वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. येशू ख्रिस्ताने रात्रभर प्रार्थना केली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची निवड केलेली. 12 जणांची निवड त्या ठिकाणी केलेली आहे. तरी तुमच्यातील एक जण शैतान आहे.
अरे काय ते देव आहे, देवाला काय माहीत नाही का? येशू ख्रिस्त आहे. हां, येशू ख्रिस्त आहे. तुमच्यासाठी मी प्रार्थना केली, रात्रभर प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी मी त्या ठिकाणी काय केलं, 12 जणांना मी त्या ठिकाणी निवडलेलं आहे. परंतु तुमच्यातील एक कोण आहे? शिरड म्हणला नाही तो, लांडगा म्हणला नाही तो, काय म्हणला तो? शैतान आहे. शैतान बघा, डायरेक्ट अटॅक आहे. कोण म्हणतो? येशू म्हणतो. येशू म्हणतो. येशू म्हणतो. किती जणात? किती जणात? 12 जण. म्हणजे 12 म्हणजे किती? आंबे खाल्ले का नाही? 1 डझन. 1 डझन मध्ये एक कोण आहे? शैतान आहे. काय क्रमवारी आहे त्या ठिकाणी? काय क्रमवारी आहेत? प्रत्येक 12 जणांमध्ये एक शैतान आहे, लक्षात घ्या. आलं का? हे कोण म्हणतं? येशू ख्रिस्त म्हणतो. चर्चमध्ये जर त्या ठिकाणी 360 सभासद जर असले तर त्यामध्ये 30 सभासद हे शैतानाचे एजंट्स आहेत, लक्षात घ्या. हे विसरू नका. मी ह्याच्यावरती फार मोठा विषय आहे, 6 महिने घेतो मी. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही या, मी तुम्हाला मस्तपैकी शिकून बेस्ट करेन तुम्हाला त्याच्यात. 12 डझन, 1 डझन आंब्यामध्ये एक त्या ठिकाणी नासका असतो. तसं येशू ख्रिस्ताने सांगितलं, तुम्हाला 12 मी त्या ठिकाणी प्रार्थना करून मी निवडलेलं आहे, परंतु त्यामध्ये एक शैतान आहे. म्हणजे ते ख्रिस्तामध्ये नसून देहामध्ये चालतात, आपणावरती दंडाज्ञा ओढून घेतात, ते गर्विष्ठ आहेत, घमेंडी आहेत, चाडखोर आहेत, आज्ञाचे पालन करत नाहीत, दुसऱ्यांवरती दबाव आणणारे आहेत, वर्चस्व करणारे आहेत, भीती दाखवणारे आहेत, रदबरणी करणारे असे ते आहेत. कोण आहेत? 12 मधले एक. 12 मधले एक. प्रेषितांची कृत्ये याचा 20 अध्याय आणि 29 वचन. मी गेल्यावर कळपाची दयामया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. प्रकटीकरण आहे हो त्याला. पावलाला प्रकटीकरण, सर्वात जास्ती प्रकटीकरण त्याला होतं. मी गेल्यानंतर, म्हणजे आता त्याची वेळ आलेली आहे. विश्वासाचं सुयुद्ध त्यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर त्याला समजतं की आता माझी मरणाची वेळ आलेली आहे. मी सुयुद्ध त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मी गेल्यानंतर त्या ठिकाणी काय, क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. प्रत्येक चर्चेसमध्ये आजकाल क्रूर लांडगे भरपूर आहेत. हे परमेश्वराचं वचन सांगतं. प्रेषितांच्या कृत्ये 20:30 मध्ये तुमच्यापैकी काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. इंग्रजी ह्याच्यामध्ये फार सुंदर ह्याचं KJVचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, ट्रान्सलेशन आहे. ऑलरेडी देर आर रॅव्हनस उल्स, ऑलरेडी देर आर रॅव्हनस उल्स इन द चर्च, असं ते म्हणले. ऑलरेडी. उदाहरण सांगू. परमेश्वराने काय सांगितलं, मी तुम्हाला लांडग्यांमध्ये मेंढरासारखं पाठवतो, बरोबर आहे. परंतु त्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे. आणखीन त्या लांडग्यांमध्ये, त्या ह्याच्यामध्ये एक प्रकार आहे की ते लांडगे आहेत, परंतु ते मेंढराच्या वेषांतरामध्ये आहेत. मेंढराचं कपडे घातलेले ते आहेत. असे ते कोण आहेत? लांडगे आहेत. अशा लांडग्यांना आम्हाला ओळखणं फार कठीण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. आणि म्हणून पौल काय म्हणतो, तुमच्यापैकी काही माणसे उठून शिष्यांना आपल्यापैकी ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. ह्या गोष्टी आहेत. आता ह्या ठिकाणी त्या गोष्टी चाललेल्या आहेत. म्हणून कोण तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील आणि त्या ठिकाणी भुरळ घालतील. गलती करा 3
तिसरा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये म्हणलेलं आहे, अहो गलतीकारांनो, तुम्हाला कोणी भुरळ घातली. भुरळ घातली म्हणजे तुमच्यावरती जादूटोणा केलेला आहे. जादूटोणाचा फार मोठा प्रकार ख्रिस्ती मंडळीमध्ये चाललेला आहे. दुसरं कुठं तुम्हाला हा जादूटोणा आढळणार नाही. इस्बेलेच्या आत्म्याचं जेव्हा मी शिकवलं त्या ठिकाणी देर आर 3 थिंग्स. देर इज स्पिरिट ऑफ डॉमिनेशन, हेखेखोरपणा करायचा, दबाव बाळण्याचा हा आत्मा. त्यानंतर रदबदली करणारा आत्मा, द स्पिरिट ऑफ मॅन्युप्युलेशन. आणि त्यानंतर तिसरा आत्मा जो आहे तो तिसरा आत्मा द स्पिरिट ऑफ इंटिमिडेशन, म्हणजे भीती घालायची, लोकांना भीती घालायची. हे 3 आत्मे जे आहेत ते आत्मे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये दे आर प्रिव्हॅलंट इन द चर्चेस. आणि त्यामुळं आम्हाला हे फार अत्यंत आवश्यक आहे की आम्ही बारकाईने ते पाहिले पाहिजे. आपल्या मागं कुठल्या प्रकारे ते कुठल्या आत्मा वापरून त्या ठिकाणी आपल्या मागं ते आम्हाला घेऊन जाण्याचा विपरीत गोष्टी बोलतात हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि म्हणून पॉल म्हणतो प्रेषितांचे कृत्य 20:31 म्हणून मी 3 वर्ष रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही. ही आठवण ठेवून सावध राहा, सावध राहा. काय केलं त्यांनी? त्याच्या मागं गेला नाही तो. त्याच्या मागं घेतला नाही तो. त्यांच्या मागं जाऊ नका. काय करा? रात्रंदिवस अश्रू गाळत एका ठिकाणी बसा. रात्रंदिवस अश्रू गाळत त्या ठिकाणी काय करा? प्रत्येकास बोध करण्यास खंड पडू दिला नाही. ही आठवण ठेवून सावध राहा. काय करायचं अशा गोष्टींमध्ये? आम्ही काय करायचं? अशा गोष्टींमध्ये आम्ही काय करायला पाहिजे? काय करायचं? आम्ही त्यांच्या मागं पळत बसायचं का? नाही, नाही. त्यांच्या मागं जायचं ना. आम्ही काय सांगितलं मग? प्रेषितांचे कृत्य 20:32 आता बंधूंनो, मी तुम्हाला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो. कुठलं वचन आहे हे? कृपेचं वचन आहे. काय केलं पेत्राने शेवटी? कंटाळून 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 त्यांनी काय केलं? मी तुम्हाला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो. तो तुमची वाढ करण्यास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन देण्यास समर्थ आहे. अशा परिस्थितीपासून आमचं निवारण होण्यासाठी आम्हाला कृपेच्या वचनाची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून मी नेहमी सांगतो त्या ठिकाणी वचन मंडळीला शिकवलं पाहिजे. बेसिक्स आम्हाला वाटतं आम्हाला पुष्कळ येतं, आम्हाला वाटतं, मला पण वाटायचं पुष्कळ. परंतु आता त्या गोष्टी समजल्यानंतर, आता ते प्रकटीकरण आल्यानंतर मला इतका खेद होतो त्या ठिकाणी की मंडळी जी आहे, मंडळीला ह्यामधले एकही त्या ठिकाणी एक फ्रॅक्शन माहीत नाही. आणि त्यामुळं त्यांचा नाश होत आहे. आमचं निवारण होण्यासाठी आम्हाला कृपेच्या वचनाची अत्यंत आवश्यकता आहे. हे तो शिमोन इस्करियोती याचा मुलगा यहुदा याच्याविषयी बोलला, कारण तो 12 जणांपैकी एक असून त्याला धरून देणार होता. कोण होता तो? सैतान होता. 1 योहान 2:18 मुलांनो, ही शेवटली घटका आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार असे तुम्ही ऐकले, त्याप्रमाणे आत्ताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहेत. आहे का ही गोष्ट? येणार नाहीत, ऑलरेडी आहेत. बसले होते, आता उठलेले आहेत. आणि काय करतात ते? उपद्रव करालेत. काय सांगितले त्या ठिकाणी? मी तुम्हाला मेंढरासारखे कुठं पाठवतो? लांडग्यांमध्ये पाठवतो, तर तुम्ही सर्पासारखे चतुर आणि कबुतरासारखे साळसूत. म्हणजे काय हो? त्याच्यापेक्षाही चांगला शब्द आहे ना, निरूप म्हणजे काय? त्रास न देणारे. म्हणजे परमेश्वर काय म्हणतो? तुम्ही त्रास देणारे आहात, माझे लेकर आहात, परंतु तुम्ही फार त्रास देता मला, म्हणून तुम्हाला मी कबुतराकडे पाठवतो. गेल्या रविवारी कुठं पाठवलं? किती जणांनी ते प्रॅक्टिकल केलं सांगा ना मला? हात वर करा. मुंगीकडे गेला होता? नाही. वाकला? मान वाकवली, कंबर वाकवली, गुडघा वाकवला,
केलं का? लहान लेकरा तुम्ही केलं का? नाही केलं. जाऊन बघा ना जरा, मुंगी किती सुंदर काम करते, आपल्यापेक्षा सुंदर काम करते. देव कंटाळा आता, नको आहे ना, काही वचनात सांगायचंच नाही, सांगायचंच नाही. आता फार हट्टी लोक आहेत, ऐकत तर नाहीच नाही, ऐकत तर नाहीच नाहीत. आणि म्हणून सर्पासारखा चतुर, म्हणजे आम्ही चतुर नाही, चतुर नाही. आणि काय सांगितलं? कबुतरासारखे साळसूद व्हा, निरुपद्रवी, उपद्रव न देणारे त्यांच्यासारखं. त्यांच्याकडे शिकायचं, म्हणजे त्यांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी त्यांना दाणे टाकायचे दिवसभर आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे शिकायचं. परमेश्वराने सांगितलं हो हे. आता सोप्या गोष्टी होत्या त्या ठिकाणी, पण वचन वाच त्याप्रमाणे कर, नाही करायचं मला. मग आता इकडं जा, इकडं जा. कुठं जा आता? आता परमेश्वर जनावर वापरतो, मुंग्या वापरतो, लांडगे वापरतो, मेंढरं वापरतो, आणि त्या आम्ही त्याप्रमाणे करायचं, शिकायचं. आता ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? मुलांना ही शेवटली घटका आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार असे तुम्ही ऐकले, त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहे. यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटका आहे. हे सर्व शेरडे आहेत, मेंढरं नाहीत. हे त्रास देणारे जे आहेत ते सर्व शेरडे आहेत. ह्यांची जागा कुठं? डावीकडं, उजवीकडे नाही. 1 योहान 2:19 मध्ये हे परमेश्वराचं वचन आहे बरं का, हे परमेश्वराचं वचन आहे. मी सर्व परमेश्वराच्या वचनामधूनच सांगतो, जेणेकरून तुमचा विश्वास त्या ठिकाणी कशावरती असावा? परमेश्वराच्या वचनावरती असावा. मनुष्याचं जे सुज्ञान आहे त्याच्यावरती नाही. मनुष्याला वचनातल्या गोष्टी आवडत नाही, परंतु मी वचनामधल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, वचनातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. 1 योहान 2:19 फार महत्वाचा वचन आहे. आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते. इतके दिवस आम्ही म्हणत होतो ते आमचे आहेत, आमचे आहेत. आमच्या नातला काय होते, आमच्या गणगोत्रामधले आहेत. काय म्हटलं अब्रामाला? काय म्हणला पिता? काय म्हणला? तू त्या ठिकाणी उर, खासदी देश जे आहे, चॅल्डियन्स, ज्या ठिकाणी मूर्तीपूजा ज्या ठिकाणी आहे, ऊर ऑफ द चॅल्डियन्स, लिव्ह दॅट ऊर ऑफ द चॅल्डियन्स बिकॉज इट इज अन आयडल वर्शिप प्लेस. तिथून सोड. का सांगितले त्याला? का त्याला सांगितलं? आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते. आपले नाहीत होते. जर आपले असते तर त्या ठिकाणी आपल्यामधून ते निघाले नसते. उगीच त्यांच्या पाठीमागे पळू नका. कोणा पाठीमागे पळा? ख्रिस्त येशूच्या पाठीमागे पळा. धाव कुठं आहे? धीर धाव कोणाकडे बघून पळायची? ख्रिस्त येशूकडे बघून पळायची. त्या ठिकाणी कुठेही बघून पळत पळत सुटायचं नाही त्या ठिकाणी, नाही. योहान 10:12 मध्ये वाचा जरा, पाणी पितो मी. योहान 10:12. हां, तर मोलकरी आहे. कोण आहे तो? त्याच्यावरचं वाचा मॅडम. हां 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 हां. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरता प्राण देतो. पुढं? जो मेंढपाळ नाही, जो तो मोलकरी आहे. मोलकरी आहे, मेंढपाळ नाही, मोलकरी आहे तो. ही इज अ पेड सर्वंट. हां, तो त्याची स्वतःची मेंढरं नाहीत. मग तो लांडग्या, हां, लांडगा येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो. कोण आहे हा? मोलकरी आहे. मोलकरी आणि मेंढपाळामध्ये आम्हाला फरक समजला पाहिजे प्रियांनो. इतके वर्ष झाले, परंतु आम्हाला मेंढपाळ कोण आहे, मोलकरी कोण आहे? मोलकरी येतो आणि त्यावेळेला काय करतो? लांडगा आलेला पाहून आम्हाला काय करतो?
सोडून जातो आणि मग त्या मेंढरांची काय होते? दाणादाण होते. दाणादाण होते. कोणापाठी जात होतो मी? लाईमलाईटमध्ये असलेला, चांगला पोशाख केलेला, चांगला बोलत असलेला, कोणापाठी आम्ही जातो? कोणापाठी आम्ही जातो? भुरळ आहे, हो ही भुरळ आहे, भुरळ आहे. कोणापाठी आम्ही जातो? बघा ना त्या ठिकाणी आंब्याचं झाड बघितलं का? पुष्कळ त्या ठिकाणी आंबे लागलेले, ते झाड बघितलं का? बघितलं. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ते झाड काय असतं? वाकलेलं असतं. कशामुळे वाकतं ते? वजनामुळं. फळ आलेत त्याला, फळ आले तर त्या ठिकाणी उंच असं व्हायला पाहिजे ना. ते होतं का असं? मग कसं होतं ते? फळ आहे त्याला, त्याला इच्छा आहे की सर्वांनी माझे फळ खावेत आणि त्यांनी आनंद घ्यावा. कळलं का? आणि त्या ठिकाणी ते नम्र होतं, खाली वागतं, जेणेकरून एखादा चिंट्या जरी आला, कोणासारखा तो, कोण होता तो वर चढलेला? हो हा, जक्कई. त्याला पण आंबा हाताला लागावा, त्यासाठी ते खाली त्याच्यापर्यंत वागतं. आणि त्याप्रमाणे ते काय, ते झाड आहे, त्याला अधिक फळ लागलेत, त्याला गर्व नाही आहे त्या फळांमुळं, ते नम्र झालेलं आहे. आणि तसं आम्ही त्या ठिकाणी आम्ही नम्र व्हायला पाहिजे. कळलं का? नम्र व्हायला पाहिजे. आम्ही नम्र व्हायला पाहिजे. मोलकरी जो आहे त्या ठिकाणी तो काय करतो? त्याचे ते मेंढरं नाहीत आणि त्यामुळं तो काय करतो? ते सोडून ते पळून जातो आणि त्यांची ती दाणादाण होते. ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते, त्यांच्यातील कोणीही आपला नाही. 1 योहान 2:19 मध्ये त्याच्यातील कोणीही आपला नाही हे प्रगट व्हावे म्हणून ते निघाले. ते का निघाले? ते का निघाले? रिझन दिलं आहे. त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रगट व्हावे म्हणून ते निघाले. ते निघून गेले. काय प्रगट होण्यासाठी? ते आपले नाहीत. आपले म्हणू नका. येशू ख्रिस्तानी तो शिक्कामोर्तब त्यांच्यावरती केलेला नाही. कोण आहेत ते? ते मोलकरी आहेत, मेंढपाळ नाही. ते खोटे संदेष्टे आहेत. चांगल्या शंभरनाची गोष्ट माहिती आहे ना आपल्याला? त्या ठिकाणी तो पडलेला होता, मेला, अर्धमरा झाला होता. त्या ठिकाणी कोण आला अगोदर? याजक आला. काय केलं त्यांनी करायला पाहिजे ना. तो दुसऱ्या वाट्याने तो गेला. त्यानंतर कोण आला? लेवी आला. त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी तर आणखीनच करायला पाहिजे ना. त्यांनी केलं नाही, त्यांनी बघितलं नाही. कुठं गेला तो? दुसऱ्या बाजूने तो गेला. कोण आहे ते? कोण आहे ते? हे मोलकरी आहेत. त्यांना परमेश्वराने नेमलेलं आहे त्या ठिकाणी मेंढरांची काळजी घेण्यासाठी, परंतु ते मेंढरांची काळजी घेत नाहीत. त्यांना तसं सोडून त्या ठिकाणी पळून जातात. त्या ठिकाणी ते कोण आहेत? ते मोलकरी आहेत, ते मेंढपाळ नाही आहेत. ते जर आमचे जर असते तर ते आपल्याबरोबर राहिले असते. यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रगट व्हावे म्हणून ते निघाले. कोण आहेत ते? मोलकरी आहेत, मेंढपाळ नाही, खोटे संदेष्ट आहेत. कोणापाठीमागे आम्ही चाललो ह्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी लक्ष दिले पाहिजे. योहान 10:10 चोर येतो, तो केवळ चोरी, घात, नाश करायला तो येतो. मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलोय. आय हॅव कम टू गिव्ह देम लाईफ इन अबंडन्स टू द फुल टिल इट ओव्हरफ्लोज. ह्यासाठी परमेश्वर आलेला आहे. योहान 10:11 मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरा करता आपला प्राण देतो. उत्तम मेंढपाळ ओळखला पाहिजे. मी कोण आहे उत्तम मेंढपाळ? कोणापाठी पण जायचं नाही. कोणापाठी जायचं नाही. एका ह्याच्यामध्ये बसलो, गाडीमध्ये बसलो आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे पुण्याचा रस्ता कसला आहे. पुण्याच्या रस्त्यावर हायवेवरून तुम्ही चाला, परंतु त्यांनी मध्येच कुठेतरी गाडी घातली आणि तुम्हाला कळतं अंधार आहे, त्या ठिकाणी कुठं तर भलतीकडे घेऊन समजतं आम्हाला, लगेच समजतं. हो की नाही? समजतं आम्हाला समजायला पाहिजे कोणापाठी आम्ही चाललो. योहान 10:12 जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे. ज्याची स्वतःची मेंढरं नाहीत तो लांडगा येत असलेला पाहून मेंढरं सोडून पळून जातो आणि लांडगा त्याच्यावरती झडप घालून त्यांची दाणादाण करतो. योहान 10:13 मध्ये मोलकरी पळून जातो, कारण तो मोलकरीच आहे
आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. मेंढरांची काळजी असलेला पाहिजे. याजकाला मेंढरांची काळजी असली पाहिजे, कारण तो मोलकरी नसून तो त्या ठिकाणी मेंढपाळ आहे. मेंढपाळ आहे. आम्ही मेंढरे या नात्याने कोणाच्या पाठीशी जात आहोत हे तपासून पहा. तपासून पहा, दररोज तपासून पहा. मोलकरीच्या मागे आम्ही जात आहोत का येशू ख्रिस्ताच्या मागे आम्ही जात आहोत? हे सत्य जाणून घेण्यासाठी वेळ येऊन ठिपलेली आहे. गाडीमध्ये कधी प्रवास केला का? ट्रेनमध्ये कधी प्रवास केला का? विमानामध्ये कधी प्रवास केला का? केला असेल. नाही केलं तर करा. ट्रेनमध्ये बसण्याच्या अगोदर ट्रेन आता हे हुतात्मा त्या ठिकाणी किती 6 वाजता निघते. तुम्ही त्या ठिकाणी बरोबर 6ला 5 कमी असताना आला आणि घाई गडबडीत आहे. रिझर्वेशन आहे तुमचं, परंतु त्या ठिकाणी तुम्ही आला कुठल्या तरी एक डब्यामध्ये घुसता. इंजिनच्या डब्यामध्ये जाऊन बघितलं का माकडच बसलेलं आहे का माणूस बसलेला आहे गाडी चालवायला? बघितलं का? नाही बघितलं. तसं बसले आणि त्यांनी घालवली 130 काय 140-50 स्पीडनी त्यांनी मारली गाडी आणि त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला. काय झालं? तुम्हाला माहीत असलं पाहिजे कोण आहे त्या ट्रेन. विमानामध्ये पण बसल्यानंतर त्या कॉकपिटमध्ये कोण आहे त्या ठिकाणी तुम्ही पवित्र आत्म्याला विचारायला पाहिजे आणि पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला आदेश देतो. त्याची वाणी तुम्ही ऐकली पाहिजे. कोणाच्या पाठीमागे आम्ही जातो? हू इज देअर ऑन द ड्रायव्हर सीट? गाडी हायर केली, जायचं पुण्याला जायचं आहे, इमर्जन्सी आहे, गाडी आला तो, रात्रभर त्याला झोप नाही, फुल तर पिऊन आलेला आहे, थोडंसं इकडे केलं की इकडे गाडी होती, इकडे गेले तरी त्याच्यामध्ये बसलं नाही. आम्हाला इमर्जन्सी जायचं, तिकडं प्रेतक्रिया आहे तिथे. ती प्रेतक्रिया झाली की आमचीच निघायची. ह्याच्यामध्ये शहाणपण काय? नाही आम्ही प्रार्थना केली काय त्या ठिकाणी? तो समोर झिंगून आलेला आहे, तो एक मारायला पाहिजे त्याला तिथे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही बसता. काय केलं तुमच्यासाठी आमच्यासाठी? येशू ख्रिस्ताने रक्त सांडले, रक्त सांडलं, मोलाचं रक्त सांडलं आणि आम्हाला त्याने विकत घेतलेलं आहे. ते आम्ही जसंच घालून द्यायचं का? नाही बाबा, जा तू रेस्ट घे, आज एन्जॉय कर घरी, आम्ही दुसरा बघतो. ह्याच्यामध्ये शहाणपण आहे ना? ना हो, काय करायचं आता? इतके बघितले, त्यांचं पण रेट फार मोठे आहेत आणि मग नंतर कोणीच नाही हो आम्हाला सोडायला आणि आम्हाला त्या ठिकाणी ए बाबा जरा थोडं जोरात चालव. मग ते सुरू करतं आहे इकडून झिग झॅग झिग झॅग झिग झॅग झिग झॅग मारायला सुरू करतं आहे. अरे काय करायला? नाही आपल्याला लवकर जायचं ना, लवकर जायचं ना. बघा ते जास्ती पैसे लागतात बघा, मग तुम्ही 1000 रुपये जास्ती द्या. अरे का तुला सर्व देऊ तुला, तू लवकर घेऊन जा तिथं. तो लवकर तिथं घेऊन जात नाही, तो लवकर वर घेऊन जातो आणि आपण बरोबर उडी मारतो. त्याला सवयच आहे उडी मारायची. कोण आहे तो? मोलकरी आहे. मोलकरी आहे तो. योहान 10:14-15 मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरासाठी मी आपला प्राण देतो. मेंढरासाठी मी आपला प्राण देतो. दावीद होता, शौलाच्या राज्यामध्ये दावीद होता, परंतु परमेश्वराने दावीदाला त्या ठिकाणी कशाला घातलं होतं? शौलाचं राज्य आशीर्वादित करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी दिलं होतं. परंतु शौलाला ते कधी समजलं नाही. तो त्या ठिकाणी उत्तम मेंढपाळ होऊन त्या ठिकाणी दावीदाचं संरक्षण त्यांनी करायचं, परंतु त्या ठिकाणी त्याचं संरक्षण त्यांनी केलं नाही. उलट 22 वेळा त्याला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कोण आहे तो? मोलकरी आहे, उत्तम मेंढपाळ नाही. त्या शेवट काय झाला? तो आणि त्याचे 3 मुलं त्या ठिकाणी काय झालेले? मरून गेलेले आहेत. योहान 10:16 10:16 या मेंढपाळातली नाहीत, ह्या चर्चमधले जे नाहीत, असे दुसरे पण मेंढरं आहेत. ते मेंढर मला
आणले पाहिजेत. लक्ष त्या मेंढरांवरती केंद्रित करा. तीही मला आणली पाहिजेत, मग ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. एक मेंढपाळ एक. बार्नबास काय म्हणाला? नाही पावल्या, तसं नाही. पाऊल काय म्हणाला? बार्नबास चल आता आपण जाऊ. जे जे चर्च सुरू केले ना त्या ठिकाणी कसं चाललं त्यांचं बघू रे. चल आपण चल. बरं एक काम कर जरा पाऊल, एक काम कर. काय? ते माझं बहिणीचं पोरगं आहे ना, त्याला घ्यायचं बरं का. त्या मार्काला घ्यायचं. माझ्या डोक्यामध्ये त्याला पास्टर करायचं. पुढं पास्टर करायचं. त्याला घे. अरे नको, बिथनीमध्ये त्याला घेऊन गेलो होतो आपण. अरे ते सोडून पळून आलं तिथं, न सांगता. मला पण सांगितलं नाही त्यांनी. तुला तर सांगितलं नाही, मला पण सांगितलं, पळून आलं ते. असं आहे ते. मग जाऊ दे, अजून ते काय त्याला मॅच्युअर झालं नाही. त्याला होऊ दे मॅच्युअर, नंतर त्याला मिनिस्ट्रीमध्ये घेऊ. नाही त्याला घ्यायचंच. माझ्या बहिणीचं आहे ते. माझ्या बहिणीला काय वाईट वाटेल तिला. चालत नाही. ह्या मेंढवाड्यामधली दुसरी मेंढरं आहेत ती आम्हाला आणली पाहिजेत. मग त्यानंतर एक कळप आणि एक मेंढपाळ असं त्या ठिकाणी परमेश्वराचं शास्त्र आहे. ह्या ठिकाणी दुसरे मेंढरं आम्ही गोळा करण्याची त्या ठिकाणी वेळ आलेली आहे. आम्ही आमचे जे रिलेटिव्ज आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता जे दुसरी मेंढरं आहेत ती आणण्याचं आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित आम्ही केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पावलाचा पण त्या ठिकाणी बहिणीचा मुलगा होता, परंतु त्यांनी कधीच त्या ठिकाणी त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला नाही. कधी नाही. ह्या गोष्टी काय आहेत? का मी सांगतो, मुद्दामून का सांगतो? कारण की आम्ही कुठल्या गोष्टी आम्ही करतो आणि त्याप्रमाणे परमेश्वराला कुठल्या गोष्टी पाहिजेत ह्या ठिकाणी. हां, आता फार महत्त्वाचं कलसेकरास 1:26 मी वाचतो. हे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे. लक्षात घ्या, एक रहस्य आहे हे युगानुयुग आणि त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलं होतं. कोणापासून? मंडळीपासून ते गुप्त ठेवण्यात आलेलं आहे. कुठलं रहस्य ते आहे? परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे. ते कुठलं रहस्य आहे? ते हे वचन आहे. हे वचन आहे. कलसेकरास 1:27 मध्ये ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये का आहे हे आपल्याला पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. गौरवाची आशा कुठं आहे तो? आमच्यामध्ये आहे. हे रहस्य आहे. हे युगानुयुग आणि पिढ्यानपिढ्या ते दबून ठेवलं होतं, लपून ठेवलं होतं, आमच्यापासून दूर ठेवलं होतं. परंतु आता परमेश्वराने पित्याने ते रहस्य आम्हाला विदित केलेलं आहे आणि ते रहस्य म्हणजे गौरवाची आशा जो तो येशू ख्रिस्त तो कुठं आहे? तो आमच्यामध्ये आहे. आमच्यामध्ये आहे तो गौरवाची आशा. This secret was hidden. Christ in us is the hope of glorious life. Christ in us. आता ह्या ठिकाणी हे रहस्य काय? ख्रिस्त आम्हामध्ये. आता प्रश्न काय येतो? हे तर रहस्य परमेश्वराने आम्हाला सांगितलं, पित्याने तर आम्हाला सांगितलं. ख्रिस्त आम्हामध्ये ही गौरवाची आशा. हे रहस्य आहे. हे रहस्य, हे वचन आहे. हे वचन आम्हाला सांगितलेलं आहे. परंतु ह्याच्या पुढे जाऊन आम्ही त्या ख्रिस्तामध्ये आहोत का? आमेन. हे कोणी विचारच करत नाही ना. आमेन. ख्रिस्तामध्ये हे गौरवाची आशा. कलसेकरास 1:27 संडे स्कूलला 100 पैकी 100 मार्क. ओके. कुठे आहे? चर्चमध्ये आहे. ख्रिस्तामध्ये आहे का? नाही. सुरुवात करा आता. ख्रिस्तामध्ये राहण्याची सुरुवात करा. अनेक वचनं सांगतो मी आता तुम्हाला. ख्रिस्तामध्ये ही गौरवाची आशा. परंतु आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत का हे फार महत्त्वाचं आहे.
आम्ही चर्चमध्ये आहोत परंतु ख्रिस्तामध्ये नाही, हे अत्यंत खेदजनक बाब आहे. इफिसकारास पत्र 2:5 ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, कृपेने तुमचे तारण झाले आहे. 2:6 मध्ये आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याबरोबर उठवले व ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला स्वर्गात बसवले आहे. त्याच्यामध्ये आम्हाला बसवलेलं ख्रिस्त येशूमध्ये. इफिसकारास 2:7 यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठाई चर्चमध्ये नुसतं असून ख्रिस्त येशूच्या कृपेची अपार समृद्धी आम्हाला प्राप्त होत नाही. त्याची जर अपार समृद्धीची, अपार कृपेची समृद्धी जर आम्हाला प्राप्त व्हायची जर असेल तर त्याच्या तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्यावरती कृपेची अपार समृद्धी दाखवावी, यासाठी की आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये असणे अत्यंत गरजेचं आहे. नुसतं चर्चमध्ये असून उपयोगाचं नाही. कृपा न प्राप्त होण्याचं कारण हेच आहे की आम्ही चर्चमध्ये असून ख्रिस्तामध्ये नाही. ऑलवेज रिमेंबर वन थिंग, यू आर नॉट गोइंग टू church, but you are going, Christ is there in you, you are taking that Christ, that Holy Spirit is there in you, you are going to meet him. कारण की त्या ठिकाणी काय झालेलं आहे, जसं शरीर अनेक अवयव आहेत परंतु ते काय एक शरीर आहे, त्या ठिकाणी परमेश्वर, त्या ठिकाणी एक शरीर. आम्ही सर्व वेगवेगळे जरी असलो तरी त्या ठिकाणी आम्ही एक शरीर आहोत आणि ते सर्व शरीर प्रीतीमध्ये ह्या ठिकाणी आम्ही एकत्रित येतो, ऐक्याने एकत्रित जमतो, त्याने करून परमेश्वराचा आशीर्वाद आमच्यावरती यावा यासाठी आम्ही येतो. इफिसकारास पत्र 2:13 परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळ झाला आहात. ख्रिस्त येशूमध्ये असल्याशिवाय जवळ येत नाही, चर्चमध्ये असल्याशिवाय जवळ येत नाही, चर्चमध्ये नाही होत ते. जवळीकता आम्ही कधी साधली, जेव्हा आम्ही ख्रिस्त येशूमध्ये गेलो तेव्हा. ख्रिस्त येशूमध्ये गेल्यानंतर आम्हाला ती जवळीक मिळाली, चर्चमध्ये नाही होत ती जवळीक. इफिसकारास पत्र 1:3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवाद देत असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये आशीर्वाद केलेला. कोणामध्ये आशीर्वाद मिळाला? चर्चमध्ये नाही. आशीर्वाद चर्चेसमध्ये मिळत नाहीत. तुम्हीच चर्च आहात, तुम्हीच देवाचं मंदिर आहात, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. तुम्हाला माहीत नाही का की तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि त्यामध्ये पवित्र आत्मा वास करतो? हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. गोंधळ होऊ द्यायचा नाही. आशीर्वाद सर्व वचनाच्या द्वारे येतात. इफिसकारास पत्र 2:5 ख्रिस्तामध्ये आपल्याला जिवंत केले, कृपेने तुमचे तारण झालेले आहे. ख्रिस्ताबरोबर, ख्रिस्तामध्ये, इन क्राइस्ट जीसस वी हॅव बीन मेड अलाइव्ह. आम्ही सर्वजण जिवंत कोणामध्ये झालेलो आहोत? ख्रिस्त येशूमध्ये जिवंत झालो. 2:6 मध्ये इफिसकारास आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याबरोबर उठलेले व त्याच्याबरोबर स्वर्गात बसवले. कोणामध्ये? ख्रिस्त येशूमध्ये. कलसेकरास 1:13 त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलेलं आहे. अंधकारात होतो, आपलं नाव अंधार होतं. यू आर वन्स डार्कनेस बट नाव यू आर द सन्स ऑफ द लाईट. त्यांनी आम्हाला त्या ह्याच्यामध्ये आणलेलं आहे, प्रकाशामध्ये त्यांनी आम्हाला आणलेलं आहे. अगोदर आम्ही अंधारामध्ये होतो, आमचं नावच अंधकार होतं. कलसेकरास 1:14 त्या पुत्राच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. कोणामध्ये मिळाली? चर्चमध्ये नाही हो, चर्चमध्ये नाही. सोडून टाका ते, आता सोडून टाका. चर्चमध्ये काही होत नाही. चर्चमध्ये फक्त गोंधळ आहे. ख्रिस्तामध्ये शांती, ख्रिस्तामध्ये ती दया, ख्रिस्तामध्ये तो अनुग्रह, ख्रिस्तामध्ये ती कृपा, सर्व ख्रिस्तामध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी आम्हाला ख्रिस्तामध्ये ठेवलेलं आहे. पित्याला बरं वाटलं की त्याने सर्व गोष्टींची पूर्तता, कलसेकरास वाचा संपूर्ण, त्यांनी सर्व पूर्तता येशू ख्रिस्तामध्ये केली. आणि त्यानंतर ही हॅज सेड दॅट यू आर नाव कम्प्लीट इन क्राइस्ट जीसस. तुम्ही ख्रिस्तामध्ये परिपूर्ण आहात. आम्हाला परिपूर्णता त्या ठिकाणी कुठं प्राप्त होते? जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये आल्यानंतर. जर ख्रिस्ताच्या बाहेर आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? कारण त्याच्या ठाई, कलसेकरास 1:19 मध्ये, कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी. कोणामध्ये सर्व पूर्णता वसते?
जर आम्ही अपूर्ण असलो तर कुठं जायला पाहिजे? ख्रिस्त येशूमध्ये असलं पाहिजे आम्ही, तिथं सर्व पूर्णता आहे. कलसेकरात 2:3 मध्ये त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत, चर्चमध्ये नाहीत. गुप्त निधी त्याच्यामध्ये आहेत. कलसेकरास 2:9 मध्ये कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. कलसेकरात 2:10 मध्ये आणि जो सर्व सत्तेचा व अधिकाराचे मस्तक आहे, जो ख्रिस्त आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. आम्ही पूर्ण कोणामध्ये आहोत? ख्रिस्तामध्ये आहोत. ख्रिस्तामध्ये आहोत. फार महत्वाचं वचन आहे. कलसे 3:1 म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहात तिथल्या वरील गोटी मिळवण्याचा प्रयत्न करा. कलसेकरास 3:3 फार महत्वाचं आहे. मला फार आवडतं हे वचन. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहेत. कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये. नाव वी आर रिझन. आम्हाला नवीन जन्म मिळालेला आहे आणि तो जीवन जे आहे, जे नवं आमचं लाईफ आहे, ते नवं जीवन कोणामध्ये गुप्त ठेवण्यात आलेलं आहे? ख्रिस्त. म्हणून घाबरू नका. सैतान बितान आता त्या सोडून द्यायचं. सैतानाच्या गोष्टी नाहीत आता. सोनं वगैरे आहे की नाही? लॉकर्स वापरतं की नाही? लॉकर्स वापरतं की नाही? लॉकर्स काय करतो? लॉकर्स बरं माहिती तर असू दे. लॉकर्समध्ये गेले की सोनं ठेवतो, सर्व करतो. आजकाल ते बँके पण तेच चोर आलेले आहेत. आणि आम्ही गेलो, आज उद्या ख्रिसमस आहे, जरा आम्हाला द्या ना. ते ठणठणच मारायची त्या ठिकाणी. काय ते गेलं रात्री चोरी झाली. परंतु आमचं जीवन काय आहे त्या ठिकाणी? ख्रिस्त येशूमध्ये गुप्त ठेवलेलं आहे. कोणाच्या बाजूला आहे? ख्रिस्त कोणाच्या बाजूला आहे? पित्याच्या उजवीकडे आम्हाला पुनरुत्थित करून त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये पित्याच्या उजवीकडे आम्हाला ठेवलेलं आहे. आणि सर्व ज्या गोष्टी आहेत त्या येशू ख्रिस्ताच्या पायाखाली आहेत. म्हणजे कोणाच्या खाली आहेत त्या गोष्टी? तुझ्या पायाखाली त्या गोष्टी आहेत. सैतान कोणाच्या पायाखाली आहे? त्याला सांगा ना. मग बोलता का नाही त्यासोबत? कुठे आहे रे बेट्या तुझी जागा? कुठे आहे? खाली माझ्या पायाखाली आहे. माझ्या पायाखाली तुझी जागा आहे. घाबरायचं नाही, बोलायचं ह्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी ते गुप्त आहे. महाराष्ट्र बँक कुठं रिझर्व्ह बँक असू दे, त्या ठिकाणी फक्त एक लॉक असतं त्या ठिकाणी. परंतु आमचं डबल सिक्युरिटी आहे. ह्याच्यावरती मी विषय घेईन. डबल सिक्युरिटी कोण आहे? येशू ख्रिस्तामध्ये आणि पित्याच्या उजवीकडे. आणि परत तुमच्यामध्ये कोण आहे? म्हणजे ट्रिपल सिक्युरिटी आहे तुम्हाला. आतूनही कोणी येत नाही, बाहेरून पण कोणी येत नाही. मग कशाला घाबरायचं हो? भागा शैतान कशाला म्हणायचं? कशाला वेळ घालवायचं त्याच्यामध्ये? त्यापेक्षा येशू ख्रिस्ताचं गौरवाचं गाणं गा ना. हे गाणे बंद करायचे हो आता. मला नाही आवडत हे गाणे. शैतान कुठं आहे? ते बिचारे येत पण नाही. मरून पडलेलं आहे ते. मरून पडलेलं आहे ते. उगीच त्याला कशाला जागृत करायचं? उगीच त्याला परत त्या ठिकाणी खाज आणायची त्याला. आणि मग नंतर ते परत येतं आणि आपल्यालाच खाजवावं लागतं. मग आपण खाजवत बसायचं. कशाला करायचं ते? सोडून टाका ना ते. बोलू नका. एक ते गाणं म्हणण्यापेक्षा 10 गाणं त्या ठिकाणी परमेश्वराच्या गौरवाची त्या ठिकाणी बोला. परमेश्वराचा गौरव करा. त्या ठिकाणी परमेश्वर आहे आणि तो सर्व करतो. प्रेषितांचे कृत्य 17:24 मध्ये ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. आलं का लक्षामध्ये? प्रेषितांचे कृत्य 17:24 मोठं त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी स्टिकर बनवून त्या ठिकाणी घरामध्ये लावा. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये तो राहत नाही. हे किती ठळक वचन आहे. आम्ही मंदिर आहोत, आम्ही पवित्र आहोत, आमच्यामध्ये तो अभिषेक आहे. तुम्ही फार महत्वाचे आहात. तुम्ही फार महत्वाचे. तुम्ही लेकरं आहात. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. प्रेषितांचे कृत्य 17:25 आणि त्याला काही उणे नाही. आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. करू नका तुम्ही सेवा. काही फरक पडत नाही त्याला. त्याला काहीही फरक पडत नाही.
सेवा त्याची करायची असेल, त्याची स्तुती आराधना करायला मनापासनं करा, मनापासनं करा, त्याला आवडेल अशा रीतीने करा. त्याला सांगितलेलं त्या ठिकाणी, कारण जीवन प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. कलशकरा 1:27. या रसाच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रामध्ये काय आहे ते आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. हे वचन सांगतं की आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत. ख्रिस्तामध्ये ही गौरवाची आशा, परंतु आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत का? गुलाबजाम केलेत का? बनवलेत का? का नुसते खाल्लेत? बनवलेत का? बनवलं येतं का? मी बनवले म्हणून मला माहीत आहेत. म्हणजे काय सर्व बनवले नाही मी, नुसतं ते तळलेले आहेत, ते कडक कडक. आणि म्हणलं मग एक दिवशी, आणि ते केल्यानंतर मग रात्री हळूच गेलो आणि म्हटलं हे असतंय अजून ते भिजत घातलेलं नाही, हे चावून बघावं. हे एकदम कडक, आणि काय ते जळायचं तर एकदम काय तर लागतं, वेगळंच लागतं, ते वेगळंच लागतं. मग रात्री बघितलं, 11 नंतर जेवण झालं तर बघितलं तर सर्व वजन ते त्या पाकामध्ये ते बुडवलेले आहेत. एवढं मोठं भरून ते पाक होता. सकाळी उठून बघितलं तर त्या ठिकाणी तो अर्धा झालेला, आणि सर्व त्या ठिकाणी गुलाबजाम मोठे मोठे फुगून वर आलेले. तर बापरे, म्हटलं काय हे, काय हे, काय झालं? रात्री काय प्रक्रिया झाली? ते गुलाबजाम, कडक गुलाबजाम म्हणाला का? नाही, मला नाही जायचं त्याच्यामध्ये, नाही, मला नाही जायचं त्याच्यामध्ये. ते पाकाला म्हणलं, मी तुला येऊच देत नाही, माझ्या हद्दीमध्ये येऊच देत नाही. अरे बेट्या, त्याशिवाय तू नरम पडणार नाहीस रे, तुला नम्रतेची गरज आहे. ख्रिस्तामध्ये जा ना, जरा नम्र होऊन त्याच्यामध्ये जा ना, त्या ठिकाणी मुलायम होशील, स्वादिष्ट होतील, चांगली चव येईल, लोक त्या ठिकाणी तुला खातील आणि त्याचा गौरव ते करतील. यासाठी मी आहे रे इथं, यासाठी पवित्र आत्मा आहे तो, पवित्र आत्मा आहे तो, त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही असलं पाहिजे. हेकेखोरपणा करून चालणार नाही आम्हाला, हेकेखोरपणा करून आम्हाला चालणार नाही. जसं ते दोघंही एक जीव होतात त्या ठिकाणी, खाताना किती त्या ठिकाणी नुसतं चावून बघा, त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी ओघळ तुमच्या ह्याच्यावरतीपर्यंत येतील. का मजा येते मग? लहान लेकराला द्या ना, एखादं 2 वर्षा लेकराला द्या खायला, कसं मस्तपैकी दोन्ही हात बुडून खातं, ते मजा घेतं ते गुलाबजाम. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंड, रोमकरास पत्र 8:1 मध्ये, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही, ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही. एक छोटीशी एक प्रॅक्टिकल सांगतो आणि त्यानंतर मी बंद करतो. बटरफ्लाय बघितलं का? बटरफ्लाय बघितलं का? मग हो येत नाही ना. छोट्या बटरफ्लाय, मोठ्या बटरफ्लाय बघितल्यात का? मोठ्या मोठ्या काळ्या, त्याच्यावरती सोनेरी ठिपके असलेले, त्याला रेषा असलेल्या, सर्व बघितल्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ते काय असतं? एक अळी असते, अळी असते, माहीत असेल तुम्हाला. यू आर व्हेरी क्लेवर स्टुडंट्स, यू नो इट. आणि त्यानंतर त्या काय होतं, एक अळी असते, अळी फार घाण दिसते, फार घाण. त्याला पुष्कळ पाय असतात, पुष्कळ पाय असतात. आणि त्याला मी हात लावून बघितलं, चिकट पदार्थ असतो त्याला, अनेक पाय असतात त्याला, अनेक पाय. बरं आपल्याला 2च पाय दिले, असे जरी एवढे जरी दिले असतात तर काय पळत सोडून, पण ते पळत नाही. एवढे पाय असलेले तरी पळत नाही, हळू चालतं, ते हळू चालतं. इतकं घाण त्याला, इतके केस केस केस, इतके पाय, आणि त्या ठिकाणी. परंतु ती अळी काय करते? पानावरती बसते आणि पानं खाते. तुम्ही पानं बगीच्यामध्ये बघा तुम्ही, आमच्याकडे पुष्कळ झाड आहेत, त्याच्यावर तिथे बसतात आणि त्या ठिकाणी पानं असे कट केलेले असतात. खातात 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 आणि 21 दिवस ते खातात. आणि 21 दिवसानंतर ते काय होतं, एक हार्ड शेल असतं, हार्ड शेल, त्याला ककून म्हणतात, त्याला ककून. असं ओव्हल आकाराचं असं ते हार्ड शेल, एक 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 हार्ड म्हणजे एक कवच असतं, कडक कवच असतं. आणि ते कवच जे असतं त्याच्यामध्ये ते जातं, त्याच्यामध्ये ते जातं, त्याच्यामध्ये ते जातं संपूर्ण ते पानं खाल्ल्यानंतर. आणि 21 दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ते बघा, ते फोडून ते बाहेर येतं. काय येतं बाहेर?
एवढ्या छोट्यामध्ये असतं हो ते. त्याची पंख इतकी नाजूक असतात ना, आणि दोन्ही सिमेट्रिकल असतात, इकडं बरोबर इकडं बरोबर. नाहीतर त्या ठिकाणी आम्हाला हे इकडचं पंख मोठं, इकडचं छोटं, इकडचं नाही, तसं नाही, दोन्ही सारखे असतात. आणि इतकं सुंदर त्याच्यावरती त्या ठिकाणी पेंटिंग असतं, इतकं सुंदर सोन्याचं त्या ठिकाणी त्याच्यावरती त्या ठिकाणी संपूर्ण पेंटिंग केलेलं असतं. तुम्ही जर एखाद्या बोटाने जर त्याला स्पर्श केला तर ते त्या ठिकाणी तुमच्या बोटाला ते सोनेरी त्या ठिकाणी पावडर लागल्यासारखं तुम्हाला होतं, हो की नाही? परमेश्वराने कसं केलं असेल. आणि त्या कोकूनमध्ये हार्ड शेलमध्ये येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय करतो, त्या पाखुळीला त्याच्यामध्ये बनवतो, त्यामध्ये ते राहतं, त्याचं संपूर्ण फोल्ड झालेलं असतं, त्याची पाय पण त्या ठिकाणी फोल्ड झालेले असतात. आणि मग नंतर ते बाहेर आल्यानंतर ते काय करतं, त्या ठिकाणी येतं आणि इतकं सुंदर परमेश्वराचं गौरव करतं. कुठं होतं ते? ख्रिस्त येशूमध्ये होतं ते. काय खातं ते? काय खातं ते? त्या पाखुळीला जर पान खात नाही, ते पाखुळी पान खात नाही. अगोदर ती आळी पान खाते, कळलं का? आमचं जीवन त्या आळीसारखं आहे. परमेश्वर म्हणतो वचन खा आणि नंतर माझ्यामध्ये ये, मी तुझं जीवन बदलून टाकतो. आणि त्यानंतर ते पाखुळी काय खाते? काय खाते ती पाखुळी? झुरळ, झुरळ खाते. कॉक्रोच पार्टी. व्हॉट व्हॉट व्हॉट? मध. व्हेरी करेक्ट, व्हेरी करेक्ट. बरं ठीक आहे. बरं, सर्वीकडे ते झुरळांनी झुरळच केले, पण ते मरत नाहीत बाबा, जाऊ दे. त्या पाखुळीला जर धरलं, त्या ठिकाणी जर बघितलं तर त्या डोळे असतात, डोळ्याच्या खाली त्या ठिकाणी एक स्प्रिंग सारखं त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी एक ऑर्गन असतं. असे वेटोळं घातलेली एक स्प्रिंग असते, स्प्रिंग असतं, स्प्रिंग. ती स्प्रिंग मी केलेली बरं का, असं करून अशी ओढली, ती सरळ अशी होते. केली का भानप? हां, डू इट. आणि ती सरळ केल्यानंतर काय असतं, ते काय असतं, फुलं जी असतात ना, फुलं वरती, आणि त्यांचं मध कुठं असतं? खाली असतं. सहजासहजी ते दुसरे भुंगे विंगे येणारे त्यांना मिळत नाही, कारण त्यांचं तोंड एवढंच असतं. परंतु ह्या पाखुळीचं काय असतं, परमेश्वराने तिला विशिष्ट प्रकारे तयार केलेलं आहे. आणि तिला काय दिलेलं आहे त्या ठिकाणी, ते सायफन असतं. ती त्या ह्याच्यातनं एवढं मोठं त्या ठिकाणी खोलवर त्या ठिकाणी आत जातं आणि तिथून ते त्या ठिकाणी मध खाते. मध, आम्हाला मधासारखं देवाचं वचन दिलेलं आहे. आम्ही किती खायला पाहिजे? किती खायला पाहिजे आम्ही? परमेश्वर जर त्या पाखुळीला असा जर तो त्या ठिकाणी पोशाख देतो तर आमची तो किती काळजी घेत असेल. थोडंसं पाखुळीला घेऊन जर बघा ना, त्याच्यावर तर त्या ठिकाणी कलाकृती, त्याच्यावरती त्या ठिकाणी त्याचे शेड्स किती सुंदर असतात, परमेश्वराने केलेलं आहे. अशी ती पाखुळी त्या ठिकाणी त्या कवचामध्ये असते. असं जर आम्ही त्या ठिकाणी येशू ख्रिस्तामध्ये जर आम्ही त्या ठिकाणी राहू तर त्या ठिकाणी परमेश्वर आमचं जीवन कायचं काय होणार आहे त्या ठिकाणी. म्हणून आता सोडा, आम्ही चर्चमध्ये नाही, आम्ही कोणामध्ये आहोत? ख्रिस्तामध्ये आहोत. डिड यू अंडरस्टँड? गॉड ब्लेस यू. प्रार्थना करू. सेनातीस परमेश्वर, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू, इतक्या चांगल्या रीतीने आम्हाला तू समजून सांगितलंस. आम्ही चर्चमध्ये नाही, परंतु आम्ही ख्रिस्ता तुझ्यामध्ये आम्ही आहोत. आम्हाला तुझ्यामध्ये राहणं फार फार आवडतं प्रभू. आम्हाला त्या पाखुळीप्रमाणे आम्हाला बदलायचं आहे, आम्हाला सुंदर व्हायचं आहे, आम्हाला नाजूक व्हायचं आहे, आम्हाला नम्र व्हायचं आहे प्रभू परमेश्वरा. तुझं गौरव आम्हाला करायचं आहे. ती पाखुळी किती तुझं गौरव करते आणि त्याप्रमाणे आम्हाला व्हायचं आहे. आम्हाला तू आशीर्वादित केलंस. आज तुझ्या पवित्र आत्म्यात तू आम्हाला शिकवलंस आणि याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर तू किती चांगला आहेस. आम्हाला तू आशीर्वादित केलंच, याबद्दल धन्यवाद. सर्व काही तुझ्या हातामध्ये सोपवतो. ह्या ठिकाणी आलेले लेकरं सर्वांवरती तू आशीर्वाद पाठव. कोणालाही कुठल्याही चांगल्या गोष्टींची कमतरता पडू देऊ नको. सर्व काही तुझ्या हातामध्ये आम्ही सोपवतो. येशू ख्रिस्ताच्या थोर पवित्र गोड नावाने मागतो, म्हणतो एक आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. शेवटचा आशीर्वाद आपण घेऊन या. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता
येथे जमलेल्या प्रत्येकांवरती, विशेष करून लहान थोरांवरती आतापासून सदा सर्व काळ असू दे. आमेन, आमेन, आमेन.